सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 18वा। याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली, शिवाय सद्गुरूच्याही भेटीचा योग आला व अंतकरणात नित्य विचाराचा अंकुरही फुटला। त्या नित्य विचाराच्या योगाने ब्रह्मच एक सत्य आहे, इतर सर्व भ्रांती आहे, हाही अनुभव खरोखर दृढ केला। परंतु तेच ब्रह्म जे सर्वात्मक व सर्वोत्तम आहे, मोक्षाचेही प्रयोजन ज्या ब्रह्माच्या अनुभवात नाहीसे होते, जे ज्ञान आपल्या पोटात जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्था नाहीशा करते, त्या ज्ञानालाही नाहीसे करणारी जी वस्तू ऐक्याचे एकपण ज्या ठिकाणी संपते व आत्मदर्शनात प्रथम होणारा लेश मात्र आनंद तोही ज्या ब्रह्मस्वरूपात विरून जातो व काही न उरता जे काही शिल्लक राहते, त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणे, ते ही स्थिती त्या साधकाकडून क्रमाने मिळवले जाते। ज्याप्रमाणे भुकेलेल्या पुरुषास षड्रस प्रक्वान्न वाढले असता त्याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ती होत जाते, त्याप्रमाणे वैराग्यरूपी तेलाचे भरण मिळाले असता विचाराचा दिवा प्रज्वलित होऊन तो साधक आत्मरूपी ठेवा काढतोच। तरी आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य भोगावे एवढ्या योग्यतेची अधिकाराची सिद्धी ज्याच्या अंगावर कायमचा अलंकार होऊन राहिली आहे, तो साधक ज्या क्रमाचा अंगीकार केला असता सुलभ रीतीने ब्रह्म होतो, त्या क्रमाचे आता वर्म सांगतो ते ऐक। शुद्ध बुद्धीने युक्त धैर्याने स्वतःचे मन व इंद्रिय यांचे नियमन करून शब्दादी विषयांचा त्याग करून प्रीती व द्वेष सोडून तर गुरुने दाखवलेल्या वाटेने विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन तेथे साधकाने बुद्धीचा मळ धुवून टाकल्यामुळे मग चंद्रग्रहण सुटले असता राहूच्या तोंडातून बाहेर आलेली चंद्राची प्रभा जशी चंद्राकडून आलिंगली जाते, त्याप्रमाणे ती शुद्ध बुद्धी आपल्या मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाली। सासर व माहेर या दोन्ही कुळांचा स्नेह टाकून पतिव्रता स्त्री आपल्या पतीस अनुसरते, त्याचप्रमाणे द्वंद्वाचा त्याग करून बुद्धी केवळ आत्मचिंतनात रत झाली आणि आत्मज्ञानासारख्या जिव्हाळ्याच्या वस्तूला दूर ठेवून ज्या शब्दाधिक विषयांचे स्तोम माजवले, ते इंद्रियांचे 5 विषय ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणाचे समुदाय दूर केले असता मृगजळ नाहीसे होते, त्याप्रमाणे इंद्रियांचा निग्रह करून त्या साधकाने शब्दाधिक 5 विषयांचा निराश केला। न समजून नीच पुरुषाचे अन्न खाल्ले असता जसे ते ओकून टाकावे, त्याप्रमाणे इंद्रियाकडून वासनांसह विषयांचा त्याग करविला। मग विषयांपासून परत फिरवलेली इंद्रिये आत्माकार वृत्ती रूपी पवित्र गंगेच्या तीराला लागून आणून ठेवली। याप्रमाणे या साधकाने शुद्धीकारक प्रायचित्ते केली। नंतर साधकाने ती शुद्ध केलेली इंद्रिये मनासह सात्विक धैर्याच्या जोरावर योगधारणेला लावली। त्याचप्रमाणे प्रारब्धाच्या योगाने इष्टानिष्ट भोगाची प्राप्ती झाली असता त्यावेळी वाईटाचा अनुभव आला तरी द्वेष करीत नाही, अथवा कदाचित त्या प्रारब्धाने अनुकूल विषय आणून पुढे ठेवला तर त्या विषयाचा तो आपल्या मनात अभिलाष धरत नाही। याप्रमाणे इष्ट विषयाच्या ठिकाणी प्रीती व अनिष्ट विषयांच्या ठिकाणी द्वेष सोडून देऊन अर्जुना डोंगराच्या गुहेत, दाट वेली व झाडे असलेल्या गुहेत राहतो। एकांत सेवन करणारा मिताहारी वाणी, शरीर व मन यांचे नियमन केलेला, ध्यान योगपर नित्य वैराग्याचा आश्रय केलेला, जेथे गजबज नाही अशा वनातील जागेत राहतो। एकट्या फक्त शरीरावयवांच्या समुदायासह राहतो। शरीराचे अवयव हेच त्याचे सोबती असतात। तो साधक शमदमांनी खेळतो, तो नेहमी शमदमाचा अभ्यास करतो, न बोलणेच बोलतो व गुरुवाक्यांच्या विचारात वेळ किती गेला हे जाणत नाही, आणि शरीरास शक्ती यावी अथवा भूक नाहीशी व्हावी अथवा जीवेच्या इच्छा पुरवाव्यात योजना करता या 3 गोष्टी तो लक्षात घेत नाही। तो थोडक्या आहारात संतोष राहत असतो, माप घालत नाही म्हणजे फार खात नाही। जठराग्नीच्या भडक्याने नाहीसा होणारा जो प्राण तो खाण्याने जीव धरून राहील इतक्याच बेताने थोडेसे अन्न सेवन करतो, आणि परपुरुषाची इच्छा केली असता जशी कुलवान पतिव्रता स्त्री आपले शरीर त्याच्या स्वाधीन करत नाही, त्याप्रमाणे तो साधक आपला आहार, निद्रा व आळस याकडे धाडत नाही, म्हणजे आळस झोप येईल असा आहार करत नाही। देवाला साष्टांग नमस्कार करण्याच्या वेळी काय ते अंग जमिनीला लागते, म्हणजे तेव्हाच काय तो त्याच्या अंगाला जमिनीचा स्पर्श होतो, याशिवाय जमिनीवर अविचाराने लोळत पडत नाही। देहाचा निर्वाह होण्यापुरती हातापायांची हालचाल करीत असतो। फार काय सांगावे, अशा रीतीने त्याने अंतर्बाह्य शरीर व मनाधिक इंद्रिये आपल्या स्वाधीन केले आहे। अर्जुना, तो आपल्या वृत्तीला मनाचा उमरा देखील पाहू देत नाही, आपल्या वृत्तीला संकल्प विकल्पापर्यंत येऊ देत नाही। अशा स्थितीत
वाचेच्या व्यापाराला बोलण्याला संधी कोठे मिळणार आहे? अशा रीतीने शरीर, वाणी व मन ही बाहेरची ठिकाणे त्याने जिंकून त्याने ध्यानाचे आकाश आपल्या स्वाधीन करून घेतले. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य हाती घेतलेल्या आरशात आपले प्रतिबिंब स्वच्छ पाहतो, त्याप्रमाणे गुरुच्या उपदेशाने जागा झालेला जो ज्ञान त्या बोधाच्या ठिकाणी तो आपला स्वरूप निश्चय पाहतो, म्हणजे मी ब्रह्म असा निश्चय करतो. अर्जुना ऐक, ध्यान करणारा आपल्याच परंतु ध्यानाच्या योगाने वृत्तीमध्ये ध्येयपणाने घेतो, ही ध्यान करण्याची प्रसिद्ध रीत आहे. अर्जुना, असे ध्यान करत असताना ध्यान, ध्येय व ध्याता या तिहींची एकरूपता होईपर्यंत ते ध्यान करावे. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता तत्पर झाला, परंतु योगाभ्यासाच्या बाजूचा आश्रय करून झाला, म्हणजे अष्टांग योगाने तो आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास उद्युक्त झाला. अर्जुना, गुद व उपस्थ या दोन द्वारांमधील जी शिवण आहे तिचा मध्य टाचेने दाबून गुदाचे आकुंचन करून व मूळबंधादी तिन्ही बंध देऊन आणि प्राणापानादी निरनिराळे वायू एकत्र करून कुंडलिनी जागी करून सुषुम्ना नाडीचा विकास करून व आधारचक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून सहस्रदलरूपी मेघाच्या अमृताचा चांगला वर्षाव करून तो अमृताचा प्रवाह मूलाधार चक्रापर्यंत आणून आज्ञाचक्ररूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मन व प्राण यांची ऐक्यरूपी खिचडी वाढून योगाभ्यास चांगला दृढ झाल्यावर मग हा वर सांगितलेला तीन बंधाचा समुदाय पुढे करून मागल्या बाजूस ब्रह्मस्वरूपाचे ध्यान सिद्ध केले आणि ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता त्याने अगोदरच वैराग्यासारखा मित्र जोडून ठेवला. तो आरंभापासून तो ब्रह्मप्राप्तीपर्यंत सर्व भूमिकेवर त्याच्याबरोबर चालतो. पहावयाची वस्तू दिसेपर्यंत जर दिव्याने डोळ्यांना सोडले नाही तर ती वस्तू दिसायला वेळ कोठे लागेल? याप्रमाणे मोक्षाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेल्या पुरुषाची वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी लयाला जाईपर्यंत त्याच्याबरोबर वैराग्य आहे, त्याला नाश कसला? म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्यासह ज्ञानाभ्यास करून आत्मप्राप्तीला योग्य झाला. याप्रमाणे वैराग्याची चिलखत अंगात नीटनेटके घालून राजयोगरूपी घोड्यावर स्वार झाला. शिवाय जे दृश्य दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठा वगैरे भेद नाहीसा करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण तरवार विवेकरूपी मुठीत धारण केली. अंधारात सूर्य जसा बेडर जातो तसा तो साधक मोक्षविजयरूपी लक्ष्मीला वरणारा भरता होण्याकरता संसाररूपी समरांगणात निर्भयपणे जातो. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह ही सर्व टाकून ममत्व बुद्धी विरहित व शांत झालेला असा मनुष्य ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो. तेथे संसाररूपी समरांगणात प्रतिबंध करण्याकरता आलेले जे दोषरूपी शत्रू ज्यास त्याने चांगला मार दिला त्यामध्ये पहिला शत्रू हा देहाहंकार होय. जो देहाहंकार जीव घेऊन सोडून देता येत नाही तर पुन्हा जन्म देतो आणि जन्माला घालून जगू देत नाही तर पुन्हा मारतो. याप्रमाणे हाडांच्या खोड्यात देहात घालून कुचंबत ठेवतो. हे अर्जुना, देहरूपी किल्ला हा त्या देहांकाराचा आश्रय होय. तो पाडाव करून त्याने काबीज केला, विचाराने देहाचा निराश केला आणि बळ, कामादी रागाचे सामर्थ्य हा दुसरा शत्रू मारला. जो बलरूपी शत्रू विषय म्हटला की चौपाटीपेक्षाही जास्त वाढतो व ज्याच्या योगाने सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते, तो बलरूपी शत्रू विषयरूपी बाणांनी भरलेला अगाध डोह आहे व सर्व दोषांचा राजा आहे. परंतु तो ध्यानरूपी तलवारीचा घाव कसाचा सहन करणार आणि प्रिय विषयाची प्राप्ती ज्या सुखाकरता प्रगटता करते त्याच सुखाची अंगात खोळ घालून जो गर्जना करावयास लागतो, तो दर्परूपी शत्रू सन्मार्ग चुकवतो व मग अधर्मरूपी रानात घालून नरकाधिक वाघांच्या तडाख्यात सापडवून देतो. तो विश्वास देऊन मारणारा शत्रू जो दर्प तो मारून टाकला आणि बापरे ज्या कामाचे नाव ऐकले असता तपस्व्यांना थरकाप होतो. क्रोधासारखा भयंकर दोष ही ज्याची कामाची परिपक्व अवस्था आहे. अतिशय वाढलेल्या कामाच्या अपूर्णतेत क्रोधाची उत्पत्ती होते व जो काम भरला असता अधिक रिकामा होतो, म्हणजे त्यास जसे जसे विषय द्यावेत तसतसा तो अधिक वाढतो. असा जो काम तो कोणत्याही ठिकाणी नाही असे केले म्हणजे तो निश्चेष नाहीसा केला. अशी कामाची स्थिती झाल्यावर क्रोधाची देखील तीच स्थिती सहज झाली.
झाडाचे मूळ तोडले म्हणजे त्याच्या फांद्या जशा तुटतात त्याप्रमाणे काम नासल्याने क्रोध नाश पावतो. म्हणून कामरूपी शत्रू जेव्हा साधकाशी चाललेल्या या लढाईत मेला तेव्हा क्रोधाचेही येणे जाणे खुंटले. ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालायचा त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेने व्हावयास लावतो, त्याप्रमाणे जो परिग्रह भोग देऊन बलवत्तर आहे, जो परिग्रह आपले खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो, अंगामध्ये अवगुण घालतो आणि जीवाकडून ममत्वाची काठी घ्यावयास लावतो, म्हणजे जीवाला स्त्री पुत्रादी विषयांचे ठिकाणी आसक्ती धरावयास लावतो, ज्या परिग्रहाने शिष्य शास्त्राधिक मिळवण्याच्या क्रीडेने व मठ बांधणे, केचरी वगैरे मुद्रा दाखवणे इत्यादी लक्षणांच्या निमित्ताने निस्संग पुरुषाला संघाचे पाशात घातले आहे. जो परिग्रह घरामध्ये कुटुंबाच्या रूपाने जरी संपतो तरी तो परिग्रह वनात वन्य झाडे, गुहा, जनावरे वगैरे वनात असणारे पदार्थ यांच्या रूपाने प्रगट होतो व शरीर जसे जरी उघडे असले तरी देखील त्याला जो परिग्रह लागलेला असतो असा जिंकण्यास कठीण जो परिग्रह त्याचा ठावठिकाणा नाहीसा करून संसार जिंकल्याचा तो साधक आनंद भोगतो. तेव्हा अमानित्वादी ज्ञानाच्या गुणांचे सर्व समुदाय हेच कोणी मोक्ष देशाचे जसे सर्व राजे चाले, तेव्हा त्यांनी यथार्थ ज्ञानाचे राज्य त्या साधकाला अर्पण करून ते गुण आपण स्वतः त्याचा परिवार होऊन राहिले. प्रवृत्तीरूपी राजमार्गात असणाऱ्या 3 निरनिराळ्या जागृतादी अवस्थारूपी तरुण स्त्रियांनी आपापल्या सुखांचे पावलोपावली त्याच्यावरून निंबलोन उतरले. त्या साधकाच्या पुढे विवेक हा चौपदाराप्रमाणे बोधरूपी काठीने दृश्याची गर्दी दूर करतो व योगभूमीचा जशा काही हातात आरत्या घेऊन त्याला ओवाळाव्यास येतात तेव्हा त्या रिद्धिसिद्धीचे अनेक समुदाय येतात. त्या रिद्धिसिद्धी समुदायरूपी पुष्पवृष्टीने तो स्वतः नाहत असतो. याप्रमाणे ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य जवळ येत असताना तो साधक 3 लोक आनंदाने भरून टाकीत आहे. अर्जुना, तेव्हा हा माझा वैरी आहे अथवा हा माझा मित्र आहे असे म्हणण्याला त्याला समसाम्य भावामुळे द्वैतच उरत नाही. इतकेच नाही तर कोणत्याही निमित्ताने तो पुरुष द्वैतपणाने त्याच्यापुढे येत नाही, असा तो अद्वितीय द्वैतरहित झालेला असतो. अर्जुना, आपल्या एकछत्री सत्तेने त्याने सर्व विषय व्यापून आपल्या ममतेला कोठेही चिकटू न देता त्याने ममता दूर केलेली असते. याप्रमाणे शत्रू समुदाय जिंकल्यावर व हे सर्व विश्व आपण पाहत आहोत अशी समजूत झाल्यावर राजयोगरूपी घोडा आपोआप स्थिर झाला आणि वैराग्याचे चिलकत जे अंगात बळकट घातलेले होते तेही तेव्हा क्षणभर ढिले करतो आणि ज्या द्वैताला ज्ञानरूपी तलवार मारील ते द्वैत त्याच्यापुढे नसल्यामुळे ध्यान करणाऱ्या वृत्तीच्याही हाताला हिसडा बसतो. ज्याप्रमाणे पाऱ्याचे रसायन आपले काम रोगनिवृत्ती पुरे करून आपणही उरत नाही त्याप्रमाणे होते. ज्या ठिकाणाला पोचायचे ते ठिकाण पाहिल्याबरोबर ज्याप्रमाणे धावणारे पाय स्थिर होत जातात त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आले आहे असे जाणून अभ्यास बळ टाकतो, म्हणजे अभ्यास मंदावतो. गंगा समुद्रास मिळाली असता जसा गंगेचा वाहण्याचा वेग कमी होतो अथवा स्त्री आपल्या नवऱ्यापाशी स्थिर होते अथवा केळीच्या फळांचा घड आला असता जशी केळीची वाढ खुंटते अथवा गावापुढे जसा रस्ता वळतो संपतो त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार अनुभवाला येईल असे पाहून तो साधक याप्रमाणे साधनरूपी हत्यार हळूच खाली ठेवतो. म्हणून अर्जुना, ब्रह्माशी त्याचे ऐक्य होण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा साधने कमी कमी होण्यास लागतात. मग वैराग्याची जी मावळती वेल आहे अथवा ज्ञानाभ्यासाचे जी म्हातारपण आहे व योगरूप फळाची जी परिपक्व अवस्था आहे, हे भाग्यवंता अर्जुना, ती शांती जेव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला चंद्राचे ठिकाणी जितके उणेपण असते अथवा 16 कशी 100 नंबरी सोन्यापेक्षा 15 कशी 99 नंबरी सोने जितक्या कमी कसाचे असते, समुद्रामध्ये वेगाने जे पाणी जात असते ते गंगेचे स्वरूप असून त्याशिवाय दुसरे वेगरहित स्थिर असलेले पाणी तेच जसे समुद्राचे स्वरूप असते. ब्रह्म आणि ब्रह्म होणारा यांच्या योग्यतेमध्ये तसे अंतर आहे व अर्जुना, शांतीच्या योगाने तो पुरुष तेच ब्रह्म त्वरित होतो. परंतु तेच ब्रह्म झाल्याशिवाय जे ब्रह्मपण अनुभवास आलेले असते ते ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू समज. ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेला तो पुरुष
आत्मबोध प्रशस्ती पदावर आरूढ होतो ते वेळी तो शोक करत नाही व इच्छाही करीत नाही. सर्व भूतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला तो पुरुष माझी श्रेष्ठ चौथी भक्ती प्राप्त करून घेतो. अर्जुना, मग तो ब्रह्म होण्याच्या योग्यतेस पावलेला पुरुष आत्मज्ञानामुळे येणाऱ्या प्रसन्नतेच्या पदावर बसतो. ज्या उष्णतेच्या योगाने स्वयंपाक होतो ती उष्णता देखील जेव्हा जाते तेव्हा तो स्वयंपाक जसा मनास आल्हाददायक असतो, अथवा शरद ऋतूत भरतीची लगबग गंगेला सोडते, अथवा गाणे थांबले असता मृदुंग तंबोरा वगैरे गाण्याची उपसाधने मागहून बंद पडतात, त्याप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्तीकरता वैराग्याची साधनांची खटपट करीत असताना जे श्रम होतात ते श्रमसुद्धा जेथे शांत होऊन जातात. आत्मबोध प्रसन्नता या नावाने त्या अवस्थेची प्रसिद्धी आहे. हे अतिबुद्धिमान अर्जुना, तो योग्य पुरुष ती अवस्था भोगतो. त्यावेळी अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरता शोक करावा अथवा काही प्राप्त होण्याकरता इच्छा करावी हे त्या पुरुषाला ऐक्यभावाच्या भारतीमुळे संपले. सूर्योदय झाल्याबरोबर स्पष्टपणे चमकणाऱ्या अनेक नक्षत्रांना त्यांच्या अंगच्या तेजासह जसा सूर्य लोपून टाकतो, त्याप्रमाणे आत्मानुभवाचा उदय होता क्षणीच ही प्राणीमात्रांच्या भेदाची रचना करीत करीत तो जिकडे तिकडे आपल्या स्वरूपाला पाहत असतो. पाठीवरील अक्षरे जशी हाताने पुसता येतात त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीपुढील अनेक भेद नाहीसे होतात. त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाकडून ज्या जागृती व स्वप्न या अवस्था दाखवल्या जातात त्या दोन्ही अवस्था अव्यक्तामध्ये अज्ञानामध्ये लीन होतात. मग तेही अज्ञान जसजसा बोध वाढत जाईल तसतसे नाहीसे होते व पूर्ण बोधात ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते. ज्याप्रमाणे भोजन करीत असताना प्रत्येक घासाबरोबर भूक कमी होत जाते व तृप्तीच्या वेळी ती अगदीच नाहीशी होते, अथवा चालण्याचा वेग जसजसा वाढेल तसतशी वाट कमी होत होत मग मुक्कामाला पोचल्यावर ती वाट बुडी देऊन नाहीशी होते म्हणजेच संपते, अथवा जसा जागृतीचा उदय होईल तसतशी झोप नाहीशी होते व मग पूर्ण जागे झाल्यावर झोप स्वरूपाने पूर्णपणे नाहीशी होते. हे दृष्टांत राहू दे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होते व जेव्हा चंद्राचे चांदणे वाढणे थांबते तेव्हा जसा शुक्ल पक्ष निशेष नाहीसा होतो, त्याप्रमाणे पदार्थ मात्र नाहीसे करणारे जे ज्ञान, त्या ज्ञानाने तो माझ्या स्वरूपी येतो व माझ्या स्वरूपात ऐक्याला पावला असता साध्यंत अज्ञान नाहीसे होते. तेव्हा कल्पाताच्या वेळी नदी व समुद्र यांची मर्यादा मोडून ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत सर्व जग पाण्याने भरून जाते, अथवा घट मठ नाहीसे झाल्यावर जसे एकटे एकसारखे आकाश राहते, अथवा काष्टाकाष्टाच्या घर्षणाने काष्ट जळून जाऊन जसे ते काष्ट अग्नीच होऊन राहते, अथवा मुशीमध्ये अलंकाराचे आकार आटून गेल्यावर सोन्यातील नाव रूप वगैरे भेदाचे प्रकार जसे नाहीसे होतात व सोने मात्र जसे राहते, हा दृष्टांतही राहू दे. पूर्ण जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते व आपणच आपल्याला जसे एकटे उरतो, त्याप्रमाणे एक माझ्या वाचून त्याला त्याच्याही सकट दुसरे काहीच नसते. अर्जुना, पहा, यासच चौथी भक्ती असे म्हणतात. ही चौथी भक्ती त्याला प्राप्त होते. इतर जे आर्त जिज्ञासू व अर्थार्थी भक्त हे मला ज्या मार्गाने भजतात ते भक्तीचे 3 मार्ग पाहून या भक्तीस मी चौथी भक्ती म्हणत आहे. सहज विचार करून पाहिले तर भक्ती तिसरी नाही, चौथी नाही, पहिली नाही व शेवटली नाही, तर माझ्या सहज स्वरूप स्थितीला भक्ती हे नाव आहे. जी सहज स्वरूप स्थिती मदविषयक अज्ञानाचे प्रकाशन करून मला विपरीतपणाने भासवून सर्वांना सर्व ठिकाणी भक्ती करावयास लावून सर्वांची समजूत घालते. जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते माझ्या सहज अखंड चित्प्रकाशाने दिसते. ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे अथवा न दिसणे हे आपल्या पाहणाऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे, त्याप्रमाणे विश्वाचे असणे व नसणे ज्या प्रकाशाच्या योगाने प्रकाशते ते कपिध्वजा अर्जुना, असा जो माझा सहज प्रकाश तो भक्ती या रीतीने बोलला जातो. म्हणून अर्थाच्या ठिकाणी ही भक्ती उत्कट इच्छेच्या रूपाने बनून त्या इच्छेचा जो काही विषय आहे तो मलाच बनवला जातो. अर्जुना, जाणण्याची इच्छा करणाऱ्याच्या पुढे ही भक्तीच जिज्ञासा होऊन मी जिज्ञास्य जाणण्याची इच्छेचा विषय असा दाखविला गेलो. हीच भक्ती अर्थप्राप्तीची इच्छा होऊन मीच माझी याचना करून मला अर्थ या नावाला आणते. याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून ही माझी भक्ती व्यवहार करू लागली
की ती भक्ती मला दृष्ट्याला दृश्य करून दाखवते. आरशात पाहिले असता मुखाच्या योगाने मुखाला मुखच दिसते या म्हणण्यात काही चूक नाही, परंतु प्रतिबिंब रूपाने मिथ्या भासणारा जो दुसरेपणा तो आरसा तयार करतो. दृष्टी खरोखर चंद्राला पाहते, परंतु तिमिर एवढे मात्र करते की एकच असलेल्या चंद्राला दोन करून दाखवते. त्याप्रमाणे सर्वत्र मीच माझ्याकडून भक्तीच्या योगाने आकलन केला जातो, परंतु दृश्यत्व हे खोटे आहे व ते अज्ञानाला वश झाल्यामुळे आहे. ते अज्ञान आता नाहीसे झाले व जसे प्रतिबिंब आपल्या बिंबात एक व्हावे तसे माझे दृष्टत्व मला भेटले. तेव्हा हिणकस धातू सोन्यात मिसळलेली असते, तेव्हाही निश्चयाने ते सोनेच आहे, परंतु ती हिणकस धातू निघाली असता जसे केवळ सोने उरते. अर्जुना, पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयवच नाही काय, परंतु पौर्णिमेच्या दिवशी त्याला प्रकाशाच्या दृष्टीने पूर्णता भेटते. तसा मीच अन्यथा ज्ञानाच्या द्वाराने दिसतो, परंतु अप्रत्यक्ष अन्य रूपाने दृश्य रूपाने दिसतो. मग ज्ञानाने दृश्याचा निराश होऊन भिन्न रूपाने दिसणारे दृश्य एकदृष्टेपणामध्ये नाहीसे होते आणि मलाच मी प्राप्त होतो. अर्जुना, म्हणून माझा चौथा भक्तियोग हा दृश्य रूप मार्गाच्या पलीकडला आहे असे मी म्हटले. या सहज ज्ञानभक्तीच्या योगाने मी कोण आहे व केवढा आहे हे तो तत्वता जाणतो. तत्वता जाणले म्हणजे त्यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो. या ज्ञानभक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्याला पावला आहे तो भक्त केवळ मीच आहे हे तू ऐकलेही आहेस, कारण की मागे 7व्या अध्यायात ज्ञानी माझा आत्मा आहे हे मी अर्जुना हात वर करून बोललो आहे. अर्जुना, ती ही भक्ती उत्तम म्हणून मी कल्पाच्या आरंभी भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितली. ज्ञानी हिला चौथ्या भक्तीला स्वसंविती म्हणतात, शैव हिला शक्ती म्हणतात आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो. ही भक्ती त्यामागे सांगितलेल्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्याला पावण्याच्या वेळी फलद्रूप होते. मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्याच स्वरूपाने भरून जाते. तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते, बंध मोक्षासह आटतो व वृत्ती आपल्या वारंवार चिंतनासह बुडून जाते. लयाच्या वेळी आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते, त्याप्रमाणे अलीकडीलपणासह पलीकडेपणा जेथे नाहीसा होतो, त्याप्रमाणे पलीकडील काठ अगर मध्यभाग आणि साध्य साधन यांच्या पलीकडील शुद्ध जो मी त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याने भोगतो. समुद्राच्या अंगाला मिळून गंगा जशी समुद्रावर स्पष्ट दिसून येते तोच प्रकार त्याचा भोगाचा आहे. ऐक. अथवा ज्याप्रमाणे एका आरशाला दुसरा आरसा स्वच्छ करून दाखवला असता तेथे द्रष्टेपणाचा भर असतो, म्हणजे पाहणारा व पाहिले जाणारे हे दोघे द्रष्टेच असतात, तसाच त्या भोगण्यात द्रष्टेपणाचाच भर असतो. जागे झाल्यामुळे स्वप्न नाश पावते व आपला एकपणाच आपल्या अनुभवास येतो. तो जागृतीचा एकपणा जसा द्वैताशिवाय अनुभवला जातो हे राहू दे. आरशात पाहणाऱ्या पुढून आरसा काढून नेला असता व प्रतिबिंबाचे दिसणेही गेले असता ज्याप्रमाणे आपले मुख सौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगले जाते, तोच झाल्यावर त्याचा भोग घडत नाही असा ज्यांचा अभिप्राय असेल त्यांनी शब्दाचा उच्चार कसा केला जातो, म्हणजे शब्दांनीच शब्दांची स्तुती अथवा निंदा कशी केली जाते हे उदाहरण ध्यानात घ्यावे. ऐक्यात भोग घडत नाही असे म्हणणारे त्यांच्या गावात दिव्याकडून सूर्यप्रकाशला जात असेल तर न कळे, अथवा त्यांनी आकाशाला आत घेण्याकरता मांडव उभारला की काय कळत नाही. राजेपणा अंगी नसता राजा आपला राजेपणा भोगू शकेल काय, अथवा अंधार आपण अंधकार रूप राहून सूर्याला आलिंगन देऊ शकेल काय, आणि जे आकाश नाही त्याला आकाश काय आहे हे कसे कळेल, अथवा गुंजाचा अलंकार रत्नाच्या अलंकारासारखा रत्नाच्या अलंकारात शोभेल काय. म्हणून जो मी मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे, मग तो माझी भक्ती करेल हे बोलायलाच नको. एवढ्याकरता ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या शरीरात तारुण्य असते, ती जसा तारुण्याचा उपभोग घेते तसा तो क्रमयोगी मी मद्रूप होऊन मला भोगतो. लाट जशी सर्वांगांनी पाण्याचाच उपभोग घेते, अथवा प्रभा जशी बिंबाशी एक होऊन बिंबाच्या रूपाने शोभते, अथवा पोकळी जशी आकाशात आकाश होऊन लोळते. जसा दागिना स्वतः सोने असून सोन्याला भजतो, त्याप्रमाणे तो क्रमयोगी मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भजतो.
म्हणजे दागिन्याचे सोन्याशी अभिन्न असणे हेच त्याचे सोन्यास भजणे, तसे जीवाने माझ्याशी अभिन्न होऊन असणे हेच त्याचे मला भजणे. अथवा चंदनाचा सुवास जसा चंदनाला स्वभावता बसतो अथवा चांदणे जसे स्वभावता चंद्राला बसते, त्याप्रमाणे अद्वैतात क्रिया करणे खरोखर सोसत नाही, तरी अद्वैतात भक्ती आहे. ही गोष्ट अनुभवाने पटण्यासारखी आहे, बोलण्यासारखी नाही. तेव्हा पूर्वसंस्काराच्या अनुरोधाने तो जे काही बोलेल त्या विनवणीने ओ देऊन बोलणारा मीच होतो. बोलणाऱ्याला जेव्हा बोलणारा स्वतः भेटतो तेव्हा बोलला हा व्यवहार घडत नाही. ते मौन म्हणजेच माझी उत्तम स्तुती होय. म्हणून तो बोलत असताना त्याच्या बोलण्यात बोलणारा जो मी तो भेटत असल्याकारणाने ते त्याचे बोलणे मौन होते. त्या मौनाने खरोखर तो माझे स्तवन करतो. त्याचप्रमाणे बुद्धीने अथवा डोळ्याने तो जे पाहावयास जातो त्याचे ते पाहणे दृश्याला एकीकडे सारून पाहणारासच दाखवते. आरसापुढे येण्याच्या अगोदर असलेले आपले तोंड हे पाहणारे असून तेच प्रतिबिंब रूपाने आपल्यास पाहते. त्याचप्रमाणे त्याच्या दर्शनाने द्रष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो. जेव्हा दृश्य जाऊन म्हणजे दृश्य कल्पनेचा निराश होऊन द्रष्टा द्रष्ट्यालाच भेटतो, तेव्हा एकटा द्रष्टाच राहिल्यामुळे आता त्याच्या ठिकाणी द्रष्टेपणाही घडत नाही. तेव्हा एखादा पुरुष स्वप्नात दिसलेल्या स्त्रीला जागे होऊन आलिंगन देण्यास गेला असता स्वप्नातील नवरा व बायको हे दोन्ही नाहीसे होऊन जसा केवळ आपण मात्र राहतो अथवा 2 लाकडांच्या घासण्यात एक अग्नी उत्पन्न होतो, तो अग्नी 2 लाकडे ही भाषा नाहीशी करून जसा आपण एकटाच राहतो. सूर्य आपले प्रतिबिंब हातात घेऊ गेला असता प्रतिबिंब तर जातेच, पण प्रतिबिंब सापेक्ष असणारा बिंबाचा बिंबपणा तोही जसा जातो, त्याप्रमाणे द्रष्टा जो मी तो मी होऊन तो पुरुष जेव्हा दृश्याला घेऊन जातो पाहतो तेव्हा दृश्य तर नाहीसे होतेच, परंतु दृश्य सापेक्ष असलेला द्रष्टेपणाही असलेल्या दृश्यासह नाहीसा होतो. सूर्य अंधाराला प्रकाशू लागला तर त्याप्रमाणे ज्याप्रमाणे प्रकाश्य अंधार तर उरतच नाहीत, पण सूर्याचा प्रकाशितेपणाही उरत नाही, त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असता दृश्य मद्रूप झाले असता दृश्य सापेक्ष द्रष्टेपणाही उरत नाही. मग पाहणेही नाही व न पाहणेही नाही अशी अवस्था जी उत्पन्न होते ते माझे खरे दर्शन होय. अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीत तो क्रमयोगी पुरुष दृष्टा व दृश्य या सापेक्ष भावरहित असलेल्या स्वरूपाला आपल्या दृष्टीने सदा अनुभवतो. आणि आकाशानेच हे आकाश अगदी दाट भरून असल्यामुळे जसे ते इकडे तिकडे मुळीच हळत नाही, त्याप्रमाणे मी जो आत्मा त्या माझ्यामुळे त्याला आपल्या ठिकाणी तसे झाले, त्याच्या सकट सर्व विश्व आत्मरूप झाल्यामुळे त्याला जाणे राहिले नाही. कल्पाच्या शेवटी पाणी आल्याने अडवल्यामुळे ते जसे वाहण्याचे थांबते, त्याप्रमाणे मी जो एक आत्मा त्याने तो सर्वत्र पूर्ण भरला. पाय आपण आपल्यावर कसा चढेल, अग्नी आपल्या स्वतःलाच कसा लागेल, पाणी हेच स्नान करण्याकरता पाण्यात कसे प्रवेश करील. म्हणून अर्जुना, सर्व मी झाल्या कारणाने त्याचे येणे जाणे थांबते. मी जो एकाकी द्वैतशून्य त्या माझी हीच यात्रा करणे आहे. पाण्यावरील लाट जशी वेगाने धावली तरी ज्याप्रमाणे ती लाट पाण्याला सोडून जमिनीचा भाग चालून गेली नाही, त्या लाटेने जे ठिकाण टाकावे अथवा ज्या ठिकाणी जावे, जे चालणे व त्याच्या योगाने चालवायचे ते सर्व एकच पाणी आहे. म्हणून अर्जुना, ती लाट वाटेल तिकडे गेली असताही पाणीपणामुळे जी लाटेची पाण्याशी एकरूपता असते ती ज्याप्रमाणे खात्रीने बिघडत नाही, त्याप्रमाणे हा क्रमयोगी मी परमात्मपणाने पूर्ण भरलेला असतो. तो सर्व बाजूंनी मला प्राप्त झाला असे होणे हीच माझी यात्रा होय. या यात्रेने तो माझ्या चांगल्या प्रकारे यात्रेकरू होतो आणि शरीर स्वभाववशात तो काही एक जरी करावयास बसला तरी त्या निमित्ताने मी त्याला भेटतो. अर्जुना, तेव्हा कर्म आणि कर्ता हे जाऊन मी जो आत्मा त्या माझ्याशी ऐक्याला पाहून मला पाहिजे असता मीच होतो. आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणेच होते, अथवा ज्याप्रमाणे सोन्याने सोने झाकले असता ते न झाकणेच होते, दिव्याने दिव्याला प्रकाशले असता ते न प्रकाशनेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे ते करणे कोटचे. तो क्रमयोगी कर्म देखील करतच असतो, परंतु अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे ही गोष्ट जेव्हा जाते, जेव्हा कर्तृत्वाभिमानरहित कर्म होते तेव्हा ते त्याचे करणे न करणेच होते, न केल्याप्रमाणेच आहे. कर्म मात्र मी झाल्यामुळे
मद्रूप झाल्यामुळे जे काहीच न करणे होते त्याचेच नाव माझे मर्माचे पूजन होय. म्हणून चांगल्या रीतीने कर्म करीत असताही अर्जुना ते त्याचे न करणेच उत्पन्न होते. त्या महापूजेने तो माझी पूजा करतो. याप्रमाणे तो बोलेल ती माझी स्तुती आहे, तो पाहिल ते माझे दर्शन आहे, तो चालेल तेच मी जो अद्वितीय त्या माझ्याकडे येणे आहे, माझी यात्रा करणे आहे. अर्जुना, तो जी कर्म करील ती माझी पूजा होय, तो जी कल्पना करील तो माझा जप होय, आणि तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी अवस्था होय. ज्याप्रमाणे सोन्याचे कांकण सोन्याशी नेहमी अभिन्न असते त्याप्रमाणे तो माझ्याशी व भक्तियोगाने नेहमी अभिन्न असतो. पाण्यात जशी लाट, कापुरात जसा सुवास असत्वा रत्नात जसे तेज अभिन्न असते. फार काय सांगावे. सुताशी ज्याप्रमाणे वस्त्र अथवा मातीशी ज्याप्रमाणे मडके अभिन्न असते त्याप्रमाणे तो माझा भक्त माझ्याशी अभिन्न असतो. हे सुबुद्धी अर्जुना, या स्वयंसिद्ध असलेल्या अभेद भक्तीने या सर्वच दृश्य मात्रामध्ये तो ज्ञानी मला दृष्ट्याला आत्मत्वाने जाणतो. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वाराने व स्थूल, सूक्ष्म व कारण या 3 प्रकारच्या उपाधींच्या व विश्व, तेजस व प्राज्ञ या 3 उपहितांच्या आकाराने, अभिमानी जीवांच्या आकाराने व भावरूपाने ते जागृती व स्वप्न या 2 अवस्थेमध्ये असणेपणाने व अभाव रूपाने सुषुप्ती अवस्थेमध्ये नसणेपणाने जे हे दृश्य संपूर्ण विश्व अनुभवास येते. हे चांगला योद्धा अर्जुना, ते हे सर्वच मी द्रष्टा आहे. अशा या बोधाच्या भरात तो ज्ञानी भक्त लग्नामध्ये जसा धेंडा नाचतो तसा तो अनुभवाने नाचू लागतो. रज्जू आपल्या स्वरूपाने दिसल्यावर तिच्यावर भासणारा सर्पाकार वास्तविक करा नसून रज्जूच आहे असा ज्याप्रमाणे निश्चय होतो. अलंकार हा सोन्यापलीकडे गुंजभर देखील नाही. हे जसे दागिना आटून पक्के करावे ते एका पाण्याशिवाय लाट दुसरे काही नाहीच हे पक्के जाणून जसे लाटेला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानित नाहीत, पाण्याहून वेगळी समजली जात नाही, अथवा स्वप्नातील सर्व पदार्थ आपल्याहून वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभवास येत नाही त्याप्रमाणे आहे नाही भावाभाव या रूपाने जे काही ज्ञेय स्फुरते ते मी ज्ञाताच आहे हा त्याला अनुभव होऊन तो ज्ञानी भक्त तो अनुभव भोगतो. तो असे जाणतो की मी जन्मरहित आहे, वृद्धपण रहित आहे, मी नाशरहित आहे, मी न गळणारा आहे, मी अपूर्व विलक्षण आहे, मी अपार अमर्यादा आहे व मी आनंद आहे, मी न ढळणारा आहे, मी अच्युत आपल्या स्थानापासून भ्रष्ट न होणारा आहे, मी अंतररहित आहे, मी द्वैतरहित आहे, मी सर्वांच्या आरंभीचा आहे, निराकार व साकारही मीच आहे, नियम्य मी आहे, नियामकही मीच आहे, मी आरंभरहित आहे, मी अमर आहे, मी भयरहित आहे, मी सर्वांचा आश्रय आहे व आश्रितही मीच आहे, मी स्वामी व निरंतर असणारा आहे व स्वतः सिद्ध व अखंड आहे, मी सर्व आहे, सर्वव्यापी आहे, मी सर्वांच्या पलीकडला आहे, मी नवा व जुना आहे, मी शून्य आहे, मी संपूर्ण आहे, जे काही मोठे आहे व सूक्ष्म आहे ते मी आहे, मी क्रियारहित आहे, मी एक आहे, अद्वितीय आहे, मी संगरहित व शोकरहित आहे, व्याप्य व व्यापक मी आहे, उत्तम पुरुष मी आहे, मी शब्दरहित व कर्णरहित आहे, मी रूपरहित व कुळरहित आहे, मी सारखा व स्वतंत्र आहे, सर्वांहून पलीकडचे जे ब्रह्म ते मी आहे. याप्रमाणे मला एकाला या अद्वय भक्तीने आत्मत्वे करून आत्मपणाने खरोखर जाणतो आणि याही बोधाला अनुभवाला जाणणारा तोही मीच आहे हे जाणतो. जागे झाल्यानंतर स्वप्नातील अनेकत्व जाऊन आपले एकपण जे उरते तेही आपल्याला जसे आपल्या ठिकाणीच काही काळ स्फुरते अथवा सूर्य ज्या वेळेला आपले प्रकाशन करतो तेव्हा सूर्यच प्रकाशक होतो व या प्रकाशक व प्रकाश्य यांच्या अभेदालाही दाखवणारा ज्याप्रमाणे तोच आहे त्याप्रमाणे वेद्याच्या ज्ञेय वस्तूचा लय झाला असता केवळ वेदक द्रष्टा जाणणारा उरतो. पहा, तो वेदकही जाणणाराही त्या वेदकाकडून जाणला जातो. हेही जो जाणतो वेद्याचा निरासा अंती उरलेला जो वेदक तो त्यावेळी आपण आपल्याला जाणतो त्या वेळेला वेद्य व वेदक यांचा अभेद आहे हेही जाणतो. अर्जुना, त्या आपल्या अद्वयपणाला जाणणारे जे ज्ञान ते ज्ञान ईश्वर आहे व तो ईश्वरच मी आहे हे त्याच्या अनुभवाला येते. मग द्वैत व अद्वैत यांच्या पलीकडला मीच एक आत्मा निसंशय आहे हे जाणून ते जाणणे जेव्हा अनुभवात प्रवेश करते म्हणजे ज्या अनुभवात जाणण्याची उर्मी उरत नाही
तेव्हा जागे झाल्यावर स्वप्नातील अनेकत्व जाऊन आपले एकपण जसे आपण दिसते व तोही जागृतीच्या एकाकीपणाचा अनुभव गेल्यावर ज्याप्रमाणे काय होऊन राहते हे कळत नाही. सोन्याच्या दृष्टीने पाहिल्याबरोबर अलंकार न आटता आटणी होते अथवा पाण्याशी मिसळून पाणी झाल्यावर मग त्या मिठाचा खारेपणा जसा पाण्याच्या रूपाने राहतो व तो खारेपणाही नाहीसा झाल्यावर ज्याप्रमाणे ते मिठाचे पाणी झाले हा व्यवहारही संपतो. त्याप्रमाणे मी देव व तो भक्त हे जे द्वैत आहे ते द्वैत स्वानंदानुभवाच्या ऐक्याने कालवून माझ्याचमध्ये तो प्रवेश करतो आणि तो ही भाषा जेथे ज्या अनुभवात संपते तेथे मी हे कोणाला म्हणावयाचे, कारण तोच्या सापेक्ष मी आहे व जेथे तो नाही तेथे मी कोण आहे. याप्रमाणे जेथे मी नाही व तोही नाही त्या माझ्या स्वरूपी तो सामावतो. जेव्हा कापूर जळून संपतो त्याच वेळेला अग्नीचीही समाप्ती होते. मग दाह्य कापूर व दाहक अग्नी यांच्याहून वेगळे असलेले एक आकाश मात्र उरते अथवा एकांत वजा केला असता केवळ शून्य उरते. त्याप्रमाणे आहे नाहीचा शेष आहे व नाही हे सापेक्ष भाव गेल्यावर जे उरते ते मग मीच आहे. त्या स्वरूपी ब्रह्म आत्मा ईश या शब्दांचा काही लागत नाही, कारण एकरस स्वरूपात अल्प अनात्मा व नियम्य यांच्या सापेक्ष असणारे जे ब्रह्म आत्मा ईश हे जे बोलणे त्याच्या सापेक्ष जे न बोलणे त्या न बोलण्याला देखील तेथे अवकाश राहत नाही. न बोलणे देखील न बोलून ते तोंड भरून बोलावे व जाणीव नेणीव या दोहींचे भान टाकून ते जाणावे. त्या स्वरूपी बोधानेच बोध जाणावयाचा, आनंदानेच आनंद घ्यावयाचा व सुखानेच केवळ सुख भोगायचे. तेथे लाभाला लाभ प्राप्त झाला, प्रभाप्रभेकडून आलिंगली गेली व आश्चर्यात आश्चर्य बुडाले. तेथे ऐक्यभाव ऐक्याला आला, विश्राम विश्रांतीला आला, अनुभव अनुभवाने वेडा झाला. फार काय सांगावे असे शुद्ध मी पण ते हे फळ ज्या योगाच्या विस्तृत अशा वेलीचे सेवन करून क्रमयोगाचे आचरण करून मिळाले. अर्जुना, क्रमयोगरूपी सार्वभौम राजाच्या मुकुटावर असणारे जे मी ज्ञानरूप रत्न ते तो क्रमयोगी मोबदल्यात आपली जीवदशा मला अर्पण करून होतो. अथवा क्रमयोगरूपी मंदिराचा कळस त्या मोक्षरूपी कळसावरील पोकळीचा विस्तार तो क्रमयोगी झाला. अथवा संसाररूपी अरण्यात जी क्रमयोगरूपी चांगली वाट मिळाली आहे ती क्रमयोगरूपी वाट माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट झाली आहे. हे राहू दे, त्या भक्तिरूपी गंगोदकाने या क्रमयोगरूपी ओघाने जो मी स्वानंदरूपी सागर त्या मला वेगाने गाठले. हे चांगले मर्म जाणणाऱ्या अर्जुना, क्रमयोगाची एवढी मोठी थोरवी आहे म्हणून आम्ही हा क्रमयोग तुम्हाला वारंवार सांगतो. देशाने कालाने आणि पदार्थाने मला प्राप्त करून घ्यावे असा म्हणजे योग्य देश, योग्य काल व योग्य पदार्थ यांच्या साधनाने प्राप्त करून घेतला तर मी प्राप्त आहे, एरवी नाही. असा मी नाही तर मी स्वयंसिद्ध सर्वांचे सर्वही आहे, म्हणजे सर्वांच्या सर्व रूपाने मीच आहे. म्हणून माझ्या ठिकाणी माझ्या प्राप्तीविषयी काही श्रमावयाची जरुरी नाही. या उपायाने क्रमयोगाने खरोखरच मी प्राप्त होतो. एक शिष्य व एक गुरु हा जो संप्रदाय खरोखर प्रसिद्धीस आला आहे तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरता आहे. अर्जुना, पृथ्वीच्या पोटात ठेवा आयता आहे, लाकडात अग्नी आयताच आहे व कासेत दूध आयतेच आहे. एरवी पाहिले तर जी गोष्ट स्वतः सिद्ध असते तीच प्राप्त होते, परंतु ती गोष्ट ज्या उपायांनी प्राप्त होईल ते उपाय करावे लागतात. त्याप्रमाणे मी स्वतः सिद्ध आहे खरा, परंतु मला प्राप्त करून घेण्याकरता उपाय करावे लागतात. फळ सांगितल्यानंतर देखील हा साधन प्रकार सांगण्याचा देव पुन्हा का उपक्रम करीत आहेत असे कोणी विचारले तर या साधन प्रकार सांगण्याचा अभिप्राय असा आहे, कारण की गीतेतील बोधाचा चांगलेपणा हा आहे की संपूर्ण गीताशास्त्र मोक्षप्राप्तीचा उपाय सांगणारे आहे आणि दुसऱ्या शास्त्रांनी सांगितलेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाणसिद्ध नाहीत. वारा हा सूर्याआड आलेले ढग नाहीसे करतो, याशिवाय सूर्याला नवा बनवित नाही. अथवा पाण्यावर आलेले गोंडाळ हात दूर करतो, नवे पाणी उत्पन्न करत नाही. त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबद्धक असा जो अविद्येचा मल आहे
तो मळ इतर शास्त्रे नाहीसा करतात एवढेच. याशिवाय मी जो स्वतः सिद्ध निर्मळ तो आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो, म्हणून सर्वच शास्त्रे ही अविद्येचा नाश करण्याला योग्य अशी आहेत. याशिवाय ती आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्यास स्वतंत्र नाहीत. त्या तत्त्वज्ञान प्रतिपादक शास्त्रांचा जेव्हा त्यांच्या खरेपणाविषयीचा प्रश्न उत्पन्न होतो, तेव्हा त्यांना आपला खरेपणा सिद्ध करण्यास ज्या ठिकाणास यावे लागते ते ठिकाण गीताशास्त्र होय. पूर्व दिशा सूर्याने अलंकृत झाली असता सर्व दिशा जशा तेजाने युक्त होतात, त्याप्रमाणे सर्व शास्त्रात श्रेष्ठ असलेल्या या गीतेच्या योगाने बाकीची सर्व शास्त्रे सनात आहेत. हे राहू दे, या गीताशास्त्रेश्वराने जसा आत्मा घेता येईल असा उपाय मागे पुष्कळ विस्ताराने सांगितला आहे. परंतु पहिल्या ऐकण्याबरोबर हे देवाचे सांगणे अर्जुनला क्वचितच समजेल असा अभिप्राय करून अशा श्रीहरीने मनात धरून तोच विचार शिष्याच्या अंतःकरणात पक्का दृढ होण्याकरता श्रीकृष्ण आता थोडक्यात पुन्हा एक वेळ तोच विचार सांगत आहेत. आणि हे गीता संपण्याचे ठिकाणही आहे, म्हणून प्रसंगानुसार गीतेच्या आरंभापासून तो शेवटपर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन आहे हे श्रीकृष्ण दाखवित आहेत. या गीता ग्रंथाच्या मध्यभागी निरनिराळ्या अधिकार प्रसंगी अनेक सिद्धांत मांडून जे निरूपण केले, तरी तितकेही सिद्धांत या गीताशास्त्रात वर्णिलेले आहेत. असे जर कोणी या ग्रंथाचा मागला पुढला संबंध न जाणून मागे मानेल, तर महासिद्धांताच्या अभिप्रायात अनेक सिद्धांताच्या बाजू अंतर्भूत आहेत, अनेक सिद्धांताची एक वाक्यता आहे असे सिद्ध करून जो सिद्धांत आरंभी सांगितला होता त्या सिद्धांतानेच ग्रंथाची समाप्ती करीत आहेत. या गीतेत अविद्येचा निराश करणे हा विषय आहे व त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फल प्रयोजन आहे. अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोस साधन केवळ ज्ञान आहे. हे इतकेच नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्तृत रीतीने सांगितले आहे. ते आता 2 अक्षरात थोडक्यात पुन्हा सांगावे. म्हणून साध्यही प्राप्त झाल्यावर साधनांचे स्वरूप पुन्हा सांगण्यास देव याच वर सांगितलेल्या अभिप्रायाने प्रवृत्त झाले. बुद्धी काया वाचा यांनी माझा आश्रय केलेला पुरुष सर्वदा कर्म करीत असला तरी माझ्या प्रसादाने शाश्वत व अविनाशी असे पद मिळवतो. मग देव म्हणतात, अर्जुना, तो क्रमयोगी या मार्गाने मी होऊन माझ्या स्वरूपी प्रविष्ट होतो. स्वकर्मरूप पवित्र फुलांनी माझी चांगली पूजा करून त्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो. तो ज्ञानमार्ग जेव्हा हस्तगत होतो तेव्हा माझी भक्ती प्रगट होते व त्या भक्तीच्या योगाने माझ्याशी एकरस होऊन सुखी होतो. आणि विश्वाचे प्रकाशन करणारा आत्मा जो मी, त्या मला जो माझे सर्व व्यापित्व जाणून अनुसरतो. आपला कठीणपणा टाकून जसे मीठ पाण्याशी मिळते अथवा इकडे तिकडे वाहून वायू जसा आकाशात शांत राहतो, त्याप्रमाणे जो बुद्धीने वाचेने व शरीराने माझा आश्रय करून राहतो तो चुकूनही निषिद्ध कर्म करो. परंतु गंगेला मिळाल्यावर रस्त्यातून वाहणारे पाणी व महानदीचे पाणी जसे दोन्ही गंगारूप झाल्यामुळे एक होतात, त्याप्रमाणे माझे यथार्थ ज्ञान झाल्यावर पुण्यपापाची तशी ऐक्यस्थिती होत असते. अथवा 52 चंदन व गुरे एक घाणेरडे लाकूड हा फरक जोपर्यंत अग्नीने दोन्ही कवळले नसतात तेपर्यंत राहतो. अथवा 5 कसाचे व 16 कसाचे सोने हे फरक सोन्यात तेव्हाच येतात की जोपर्यंत परीस आपल्या अंगस्पर्शाने त्या दोन्ही सोन्यांना एक कसाचे करीत नाही. त्याप्रमाणे शुभाशुभ हे तोपर्यंतच भासते की जोपर्यंत केवळ एक जो मी तो सर्वव्यापीपणाने अनुभवाला येत नाही. तर मंडळी, पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.